चला तर आज ना पालकपासून नाश्त्यासाठी खुसखुशीत आणि खमंग अशी पालकवडी बनवूया। तुम्ही कधी खाल्लेली आहे का? नसेल खाल्ली तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही खूप जास्त आवडेल। तर चला बनवूया। त्यासाठी पालक घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घातलेले आहे, तसेच 2 मोठे चम्मच त्यामध्ये मक्याचं पीठ घातलेलं आहे। नंतर त्यामध्ये हिरवी मिरची व लसूण बारीक ठेचून घातलेला आहे, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच लाल तिखट, काळं मीठ, तसेच हळद घातलेली आहे आणि ओवा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तसेच एक मीडियम आकाराचा कांदा त्यामध्ये घालून ते हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचा मऊसूर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। तो जास्त पतलाही नाही ठेवायचा आणि जाडही नाही ठेवायचा। त्यानंतर त्या उंड्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि चाळणी किंवा इडलीच्या भांड्यामध्ये ते ठेवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटापर्यंत ते चांगले वाफळवून घ्यायचे आहेत। त्यानंतर थंड झाल्यावर ते काढून घ्यायचे आहेत आणि चाकूने त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व त्याचे काप करून घ्यायचे आहेत। नंतर गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे कडकडीत। नंतर एक एक करून सर्व वड्या त्यामध्ये घालायच्या आहेत आणि चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर रेडी झाली आपली अशी ही पालकवडी। तर या मग सर्वजण खायला। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।